स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आज सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। न्यायालयाने 4 महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले होते आणि मे महिन्यामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेले होते, त्यामुळे त्यावर आज सुनावणी होणार आहे अशी ही माहिती। अधिकची ताजी माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हायलाइट म्हणजे ज्या निवडणुकांसाठी महायुतीने विनंती केली होती कोर्टाला की निवडणुका पुढे ढकला, ज्या महायुतीच्या नेत्यांनी कोर्टाला विनंती केली होती, त्यानंतर आता आज त्यावर सुनावणी होते। तर नेमकं या सुनावणीमध्ये काय होऊ शकतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये न्यायालयाने राज्य सरकारला 4 आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते आणि 4 महिन्याच्या आत निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। अद्यापपर्यंत एकही निवडणूक झालेली नाही किंवा एकाही निवडणुकीची अधिसूचना निघालेली नाहीये। त्यामुळं आज खरं तर या सगळ्या प्रश्नावरती कोणी जर सर्वोच्च न्यायालयात गेला असतं तर कोर्टाचा अवमान झाला म्हणून राज्य सरकारला विचारणा करण्यात आली असती। मात्र आज होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य सरकारला न्यायालय विचारेल की तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे आणि साधारणपणे तुम्ही कधीपर्यंत या निवडणुका घेतात। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये न्यायालय आजच्या सुनावणी दरम्यान साधारणपणे एक टाइम बाउंड ठरवून देऊ शकतं की तुम्ही या कालावधीमध्ये निवडणुका घ्या आणि तुम्हाला जो उशीर लागलेला आहे, तुम्हाला 4 महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घेण्याच्या ज्या सूचना केल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्ही का घेतल्या नाही याचं कारण राज्य सरकार जे आहे ते आजच्या सुनावणी दरम्यान करू शकतं। त्याचबरोबर राज्य सरकार निवडणुका घेण्यास टाळाटाळ करते का असा सवाल देखील न्यायालय आज विचारू शकतं। त्यामुळे आजच्या सुनावणी दरम्यान एक विशेष बाब अशी असणार आहे की जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वाट बघतायत त्यांच्यासाठी एक फिक्स असा टाइम बाउंड जो आहे तो आज मिळू शकतो आणि त्या कालावधीच्या दरम्यान ह्या निवडणुका होऊ शकतात। मात्र दुसरी गोष्ट अशी आहे की आतापर्यंत न्यायालयाने टाइम बाउंड देऊन देखील आतापर्यंत निवडणुका त्या विहित कालावधीमध्ये झालेल्या नाहीये। त्यामुळे आज बरोबर आहे, त्याच संदर्भात न्यायालय निवडणुकांच्या तयारीचा आढावा सुद्धा घेण्याची शक्यता आहे आणि आयोगाने सरकारने आतापर्यंत काय तयारी केली याचा सुद्धा आढावा घेण्याची शक्यता। सुनावणीमध्ये काय होतं अपडेट घेऊ। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।